हॅलो डिअर स्टुडंट, कसे आहात? अभ्यास करता नाही करत राहा. स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न our next poem, fifth poem, Father Returning Home. The poem is written by Indian writer Dilip Chitre. So firstly we see about the poet Dilip Chitre. Dilip Chitre was born in 1938 and he passed out 2009. He was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. तर बायलिंगल म्हणजे दोन भाषा बोलणारा पर्सन फ्लुएंटली स्पीकिंग 2 लँग्वेजेस. दोन भाषा बोलणारे ते होते, मराठी आणि इंग्लिश. आणि त्यांनी अनेक गोष्टींचं पुस्तकांचं ट्रान्सलेशनसुद्धा केलं होतं. ते ट्रान्सलेटरसुद्धा होते. ट्रान्सलेटर म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत लिखाण करणारे. His versatile creativity extends to painting, filmmaking, and his notable contribution as a magazine columnist. He was a versatile personality. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं, ऑलराऊंडर व्यक्तिमत्व. आणि त्यांनी काय काय केलं होतं? ते पेंटिंगसुद्धा काढायचे. त्यांनी फिल्म मेकिंग, अनेक चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती. आणि त्यांचं नोटेबल कॉन्ट्रीब्युशन काय होतं तर ते एका मॅगझिनचे कॉलमिनिस्ट होते. म्हणजे एका मॅगझिनचे ते कॉलम लिहायचे, स्तंभ लिहायचे. ही रिसिव्ड द प्रेस्टिजियस साहित्य अकादमी अवॉर्ड बोथ फॉर पोएट्री ॲज वेल ॲज फॉर हिज वेल नोन ट्रान्सलेशन वर्क सेज तुका, पॉप्युलर अभंगाज, स्पिरिच्युअल पोएम्स बाय संत तुकारामा. तर दिलीप चित्रे यांना जो सगळ्यात महत्त्वाचा प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळाला होता, साहित्य अकादमी अवॉर्ड. आणि ह्या साहित्य अकादमी अवॉर्ड त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या पोयमसाठी आणि त्यांच्या ट्रान्सलेशनसाठी. त्यांनी काय ट्रान्सलेट केलं होतं? ग्रेट सेंट तुकारामा यांचे जे अभंग आहेत त्या अभंग त्यांनी काय केले होते? इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केले होते. सगळे आध्यात्मिक अभंग त्यांनी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केले होते. त्याच्यासाठी त्यांना साहित्य अकादमी अवॉर्डानं सन्मानित करण्यात आलं. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क ऑफ सेंट्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. तर त्यांनी आपल्या ट्रान्सलेशनची सुरुवात वयाच्या 16व्या वर्षी केली. आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी संत साहित्य मराठीतून इंग्रजीमध्ये काय केलं? ट्रान्सलेशन केलं. संत साहित्याचं इंग्रजीमध्ये त्यांनी ट्रान्सलेशन केलं. एक्झाईल, अलायनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ आर ऑब्झर्व्ड टू द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क्स. आता यांच्या वर्कच्या महत्त्वाच्या थीम काय होत्या? एक्झाईल म्हणजे हद्दपार करणे, बॅनिशमेंट. अलायनेशन, परकेपणा. सेल्फ डिसइंटिग्रेशन, स्वतःची विभाजणी किंवा स्वतःला विलगित करून ठेवणे. आणि मृत्यू हे त्यांच्या कवितेच्या मेन थीम्स होते किंवा त्यांच्या वर्कच्या मेन थीम्स होत्या. सो वी आर गोइंग टू brief summary of the poem. This poem, Father Returning Home, is taken from Traveling in a Cage. Traveling in a Cage त्यांच्या या कविता संग्रहामधून ही पोएम घेतलेली आहे. इट ड्रॉ अ पोर्ट्रेट ऑफ अ सबम कम्युटर. आणि या कवितेमध्ये काय सांगले आहे? एका व्यक्तीचं प्रतिमा त्यांनी साकारली आहे, जी काय करते? कम्युटर आहे. कम्युटर म्हणजे द पर्सन हु इज ट्रॅव्हल रेग्युलरली. जो व्यक्ती काय करतो? नियमितपणे ये जा करत असतो, प्रवास करत असतो. त्याचं त्यांनी प्रतिमा साकारलेली आहे. कुठून ये जा करतो? सबम म्हणजे उपनगरातून, मुंबईच्या उपनगरातून. इट डिपिक्ट्स his dull, monotonous, exhausting and equally pitiable daily routine. मग आता या व्यक्तीचा, प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा दैनंदिनी कशी आहे?
या व्यक्तीची जी दैनंदिनी आहे ती कशी आहे, मोनोटोनस आहे, डल आहे, एक्झॉस्टिक आहे आणि पिटिएबल आहे. म्हणजे त्यांची कशी आहे ती रटाळ, थकवा आणणारी, पिटिएबल करुणाजनक असं डल निरस्वान आहे, व्हेरी टायर्ड असं त्या व्यक्तीचं काय आहे, जीवन आहे प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं. इट डिस्क्राईब अ फोर्स्ड alienation at home which is reflected through the stale food and lack of sharing. आता प्रवासामधली तर हे असं मोनोटोनस, एक्झॉस्टिक, पिटिएबल प्रवास आहेच, परंतु त्यांच्या घरीसुद्धा का आहे, घरी त्यांना एकटं राहावं लागते. अलायनेशन म्हणजे काय, त्यांना परकेपणा दिला जातो, त्यांना दुजाभाव दिला जातो आणि त्यांना एकटं पाळलं जाते. आणि हे कशातून रिफ्लेक्ट होते, रिफ्लेक्ट म्हणजे आपल्याला दिसते किंवा परावर्तित होते, थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. स्टेल म्हणजे शिळे अन्न, त्यांना शिळे अन्न दिले जाते खायला. लॅक ऑफ शेअरिंग आणि त्यांच्याशी कोणी केअरटेकर नसते किंवा त्यांची काळजी केली जात नाही किंवा त्यांना मायाचा उभाव कोणी देत नाही. His children refuse to share their joys and sorrows with the hard-working father who, as a result, is forced to retire into solitude. आता त्यांची जी मुलं आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आपला आनंद आणि आपले दुःख त्यांच्यासोबत शेअर करत नाहीत. जे त्यांचे फादर कसे आहेत, हार्डवर्किंग आहेत, मेहनत करणारे आहेत, घरासाठी कमवणारे आहेत, असे ब्रेड अर्निंग पर्सन जरी असले तरीही त्यांना त्यांच्या आयुष्याची ओल्ड डेज काय करावं लागते, सॉलिट्यूडमध्ये, रिटायर लाईफ त्यांची सॉलिट्यूड म्हणजे एकांतामध्ये त्यांना काय करावं लागते, घालवावी लागते. This very painful loneliness is a symbol of man's isolation from the materialistic man-made world. आता पहा, हे काय आहे, पेनफुल लोनलीनेस आहे, माणसाचा खूप त्रासदायक एकटेपणा आहे. आणि हा एकटेपणा कुठं आहे, माणसाच्याच क्राऊडेड, माणसाचं जी गर्दी आहे किंवा माणसाचं जे घर आहे तिथं त्यांचा तो एकटेपणा आहे. आणि या मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये, मटेरियलिस्टिक म्हणजे ऐहिक सुखाचा भोग भोगणाऱ्या व्यक्तीमध्ये जिथं सगळ्या गोष्टींची रेलचेल आहे, वस्तूंची रेलचेल आहे, परंतु माणसासाठी कुठल्याच प्रकारचा ओलावा नाही, मनामध्ये एकमेकाबद्दल प्रेम नाही, अशा प्रकारचं हे मटेरियलिस्टिक वर्ड आहे. आणि जे वर्ड माणसानंच तयार केलेलं आहे. तर आता आपण ही कविता पाहू, फादर रिटर्निंग होम. ॲक्च्युली फादर रिटर्निंग होम इज अ पोयम. दिलीप चित्रे डेडिकेटेड धिस पोयम टू हिज फादर पुरुषोत्तम चित्रे. Father Returning Home is a biographical dealing with Dilip Chitre's father Purushottam Chitre. It is a sketch of a biographical portrait of दिलीप चित्रे's father पुरुषोत्तम चित्रे. दिलीप चित्रेची जे वडील होते पुरुषोत्तम चित्रे त्यांचं काय आहे, बायोग्राफिकल स्केच आहे, म्हणजे त्यांच्या जीवनाविषयी ही कविता, चरित्राविषयी कविता आहे. तर this poem is written in free verse. आता free verse means the poem is without rhyme or rhythm, ज्याच्यामध्ये राईम किंवा रिदम नसते. आणि we know that वॉल्ट विटमन is a father of free verse. आपण पाहिलं आहे पहिल्या कवितेमध्ये, वॉल्ट विटमन काय आहे, ते फादर ऑफ फ्री वर्स आहेत. आणि अशा प्रकारे ही फ्री वर्समध्ये लिहिलेली पोयम आहे, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं राईम आणि रिदम नाही. देर आर 2 स्टांजाज इन धिस पोयम. या पोयममध्ये 2 स्टांजे आहेत. अँड धिस पोयम टेल्स अबाउट अ ट्रू अकाउंट ऑफ पोएट्स फादर. The poem speaks about the loneliness, monotonous life of his old father experiencing in his daily life. दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या वडिलांनी अनुभवलेलं एकटेपणा आणि मोनोटोनसपणा, रटाळपणा हे त्यांनी या कवितेमधून आपल्या वडिलांच्या जीवनातला त्यांनी दाखवलं आहे. तर दिलीप चित्रेची एक आपल्या जुन्या सिलेबसला एक कविता होती, बनियान ट्री नावाची, जे की आपण पाहिलेली आहे. तुम्ही ती पाहिली नसेल, परंतु
मागच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी पाहिली आहे. तर नाव वी आर गोइंग टू फर्स्ट स्टांजा. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन, स्टँडिंग अमॉंग द सायलेंट कम्युटर्स इन द येल्लो लाईट. पहा, या पहिल्या 2 ओळीमध्ये काय सांगलं कवीनं? माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग. आता यांचे वडील कामामध्ये फार बिझी आहेत, त्यांचं हार्डवर्क आहे. हार्डवर्क कशासाठी? अर्निंग द ब्रेड, कुटुंबासाठी, पैसा कमवण्यासाठी. आणि त्यांचा प्रवास कसा आहे? लेट नाईटला, म्हणजे सायंकाळ दिवसभर काम करून त्यांना संध्याकाळी प्रवासासाठी घराकडे निघावं लागते आणि ते कशाने येते? ट्रेनने येतात. स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. आता ते काय आहेत? स्टँडिंग, उभे आहेत शांतपणे. कुठं? कम्युटर्स. कम्युटर्स म्हणजे असा व्यक्ती जो दोज हू ट्रॅव्हल रेग्युलरली फ्रॉम वन प्लेस टू अनदर, टिपिकली टू वर्क. म्हणजे प्रवासासाठी ये जा करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि आपलं काम करणे. इन द येलो लाईट. आता पहा, येलो लाईट काय आहे? हे निस्तेजपणाचं लक्षण आहे. त्या कॅबिनमधलं, त्या ट्रेनच्या कोचमधलं हे काय आहे? येलो लाईट हे निस्तेजपणाचं प्रतीक आहे. Suburbs slide past his unseen eyes. His shirt and pants are soggy, and his black raincoat stained with mud, and his bag stuffed with books is falling apart. His eyes, dimmed by age, fade homeward through the humid monsoon night. पहा काय सांगलं आहे? सबब स्लाइड पास्ट हिज अनसिंग आईज. सबब म्हणजे उपनगरे. त्या ट्रेनमधून अनेक उपनगरं झपाट्यानं मागं पडत आहेत. बट हिज अनसिंग आईज, परंतु पास्ट हिज अनसिंग आईज. सबब काय झालं? उपनगर, एकामागून एक उपनगर मागं पडत आहे, ट्रेन समोर जात आहे, परंतु यांनी त्या उपनगराकडे पाहिले नाही. कारण काय? यांना त्याचं काही घेणं देणं नाही. कारण हे कसे आहेत? आपल्याच विश्वामध्ये मग्न आहेत, किंवा एकदम एक प्रकारचं आपल्याला पूर्वी सांगल्यासारखं एक मोनोटोनस जीवन जगत आहेत. रटाळ असं जीवन जगत आहेत. ते त्यांचं दैनंदिन गोष्ट आहे. त्याच्या देअर इज नॉट एनिथिंग न्यू, एनिथिंग चॅलेंजिंग. सो दे कांट सी द सबब्स. आणि म्हणून ते उपनगराकडे पाहत नाहीत. देअर इज नॉट एनी अट्रॅक्शन टुवर्ड धीस सबब्स. His shirt and pants are soggy, and his black raincoat stained with mud, and his bag stuffed with book. आता पहा, याच्यामध्ये काही अवघड शब्द आहेत. तुम्हाला सांगतो. सॉगी मीन्स ह्युमिड किंवा ओलसर. त्याच्यानंतर स्टेन्ड म्हणजे डाग असलेला. तर हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी. त्यांची पॅन्ट आणि शर्ट काय झाली आहे? ओलसर आहेत. हिज ब्लॅक रेनकोट. त्यांच्या अंगामध्ये एक ब्लॅक असा रेनकोट आहे. आणि स्टेन्ड विथ मड, अँड हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. पहा, आता त्यांचा जो रेनकोट कसा आहे? स्टेन्ड विथ मड. त्यांच्यावर चिखलाचे डाग आहेत. कारण की पावसाळ्याचं वातावरण आहे, मान्सून सीझन आहे, आणि त्याच्यामुळं त्यांचा रेनकोट पण एकदम चकचकाकिक असा नाही, एखाद्या ऑफिसरसारखा. तो कसा आहे? डागाळलेला आहे, त्याच्यावर डाग आहेत. पॅन्ट कशी झाली आहे? ओलसर झालेली आहे. शर्ट पण ओलसर आहे. आणि त्यांच्याकडे एक बॅग आहे, स्टफ्ड विथ बुक्स. स्टफ्ड म्हणजे कोंबणे किंवा भरलेले. त्यांच्या बॅगमध्ये काय आहेत? बुक्स आहेत. आणि ती बॅग कशी आहे? इज फॉलिंग अपार्ट. जीर्ण झालेली आहे, फाटायला आलेली आहे. पहा, अशी त्यांची बिकट परिस्थिती आहे. तरीही त्या माणसाजवळ काय आहे? बुक्स आहेत. बुक्स म्हणजे तो पर्सन कसा आहे? इंटेलेक्च्युअल आहे. तो पर्सन खूप हुशार आहे. आणि बुक्स हे काय इंडिकेट करतात? वी नो दॅट बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड.
माणसांचे जर जेव्हा जगामध्ये किंवा समाजामध्ये इतर मित्र नसतील किंवा माणूस इतरात मिसळत नसेल तर तो स्वतःला पुस्तकाला आपला मित्र बनवत असतो आणि पुस्तकासोबत आपलं जीवन तो पुढे चालवत असतो किंवा पुस्तकालाच आपला मित्र मानत असतो. हे त्याचं इंडिकेशन आहे. हीज आईज डिम्ड बाय एज. आता वयोमानानं त्यांचं शरीर काय झालं आहे, क्षीण झालं आहे. ही बिकम डल विथ ओल्ड एज. आणि ते म्हातारपणामुळं आता थोडेसे डल झालेले आहेत, म्हणजे एक प्रकारच्या हालचाली त्यांच्या मंदावलेल्या आहेत. त्यांचे डोळे काय आहेत, डिम्ड झालेले आहेत. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आणि आता ते घराकडे जाण्यासाठी निघालेले आहेत. आणि आता ही वातावरण कसं आहे, ह्युमिड मान्सून नाईट. आणि कसं वातावरण आहे, ह्युमिड आहे, ओलावा आहे आणि मान्सूनचं वातावरण आहे, पावसाचं. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन like a word dropped from a long sentence. पहा, पोएम कवितेमध्ये कवीने एकदम सुंदर अशी ओळ इथं वापरलेली आहेत. तो काय म्हणतो, नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. त्यांना मी काय केलं आहे, ट्रेनमधून खाली उतरताना पाहिलेलं आहे किंवा खाली उतरत आहेत. ते कसे, लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. एखादं लांबच्या लांब वाक्य असते आणि त्या वाक्यामध्ये अनेक शब्द असतात, परंतु त्याच्यातला एखादा जर शब्द वगळला तर त्या वाक्याला काही फरक पडत नाही. तसं ही याचे वडील काय झाले आहेत, त्या ट्रेनमधून बाहेर पडलेले आहेत. म्हणजे काय की इथं कवीला सांगायचं आहे, देर आर व्हेरियस क्राऊड इन धिस ट्रेन बट नो वन कॅन स्पीक टू इच अदर. परंतु कोणी एकमेकाला बोलत नाही. देअर इज व्हेरी कोल्डनेस इन देअर रिलेशन्स. देअर इज नॉट एनी फ्रेंड टू हिम. त्यांना कोणी एखादा मित्र नाही. इन हिज डेली ट्रॅव्हलिंग रूट. त्यांच्या डेली ट्रॅव्हलिंग रूटवर त्यांना एखादा फ्रेंड नाही. सो ही कॅनॉट से एनी वर्ड टू हिज फेलो पॅसेंजर्स. त्यांच्या जवळच्या असलेल्या इतर पॅसेंजर्स ते एक शब्दही बोलत नाहीत, कोणाला गोड बाय म्हणत नाही किंवा सी यू अगेन म्हणत नाहीत. आणि ते त्या ट्रेनमधून उतरले याचंही कोणाला घेणं देणं नाही. अशा प्रकारेही त्यांचं एक प्रकारचं मोनोटोनस रटाळवाणं काय आहे, जगणं आहे. पुढे पाहू आपण आता. लाईक अ word dropped from a long sentence. He hurries across the length of the grey platform. The grey platform. It is grey due to cement. Here grey suggests old age, dullness, sordidness of a father's life. आता हे ग्रे प्लॅटफॉर्म म्हणजे तिथलं ग्रे हा सिमेंटचा प्लॅटफॉर्म असलेला ग्रे सिमेंट. आणि हे जे ग्रे सिमेंटचं प्लॅटफॉर्म आहे ते ग्रे सिमेंटचं प्लॅटफॉर्म कशासाठी सिम्बलाइज केलं आहे, इथे यांच्या वडिलाचं जे जीवन आहे, जे मोनोटोनस नीरस जीवन आहे, जे डल जीवन आहे, याच्याविषयी त्याचं वर्णन किंवा त्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्याचं तो सिम्बॉल आहे, त्याचं ते प्रतीक आहे. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ ग्रे प्लॅटफॉर्म. आणि त्या ग्रे अशा भुऱ्या रंगाच्या प्लॅटफॉर्मवरून ते घराकडे जाण्यासाठी घाई गर्दीत निघालेलं आहे. क्रॉस द रेल्वे लाईन, एंटर्स द लेन. हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड्स. पहा, आता घराकडे निघालेले आहेत. कसे निघाले आहे, क्रॉस द रेल्वे लाईन. रेल्वे लाईन क्रॉस केली आहे त्यांनी. एंटर्स द लेन आणि लेनमधून निघून ते आता आपल्या घराच्या रस्त्यावर निघालेले आहेत. आता पहा, ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड. त्यांच्या चप्पलला चिखल लागला आहे. आणि बट ही हरीज ऑनवर्ड्स. परंतु त्यांना घराकडे जायचं आहे. पहा, आता या वडिलाचं जे जीवन आहे ते कसं आहे, थोडंसं धोक्यात घालून ते घराकडे निघत आहेत. म्हणजे ते रेल्वे लाईन क्रॉस करत आहेत. देअर इज नो एनी सेफ्टी रूट. त्यांच्यासाठी कुठला एक सुरक्षित मार्ग नाही. बट ही आर हरीड
फॉरवर्ड टू गोईंग टू हिज स्वीट होम. त्यांना त्यांच्या गोड अशा घराकडे जायचं आहे. आणि त्यांचं हे जे जीवन आहे कसं आहे, ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड. त्यांची चप्पलसुद्धा चिखलानं भरलेली आहे. सो इन द फर्स्ट स्टांजा वी सी atmosphere of a train. There is a train is very crowded with people, but he does not speak to his fellow passenger. तो त्यांच्या मित्रांना बोलत नाही किंवा त्यांच्या फेलो पॅसेंजरला बोलत नाही. त्याच्यानंतर हीज इकॉनॉमिकल कंडिशन इज नॉट व्हेरी गुड बिकॉज ही कांट स्पेंड द मनी ऑन हिज ओन लक्झरीज. त्यांच्या स्वतःच्या जीवनावर तो खूप पैसे खर्चत नाहीत. कारण काय, हिज बॅग हिज फॉलिंग अपार्ट. त्यांची बॅग फाटायला आलेली आहे. त्याचा रेनकोट आहे तो कसा आहे, स्टेन्ड विथ मड, चिखलाने भरला आहे. अशा प्रकारचं त्यांचं हे एक प्रकारचं पोर्ट्रेट आपल्याला इथं दाखवलेलं आहे. नाऊ वी आर गोइंग टू लर्न अबाउट अ सेकंड स्टांजा. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. पहा, आता घरी गेल्याच्या नंतर इन द सेकंड स्टांजामध्ये काय सांगलं आहे, होम अगेन. आता घरी आल्यावर आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. वीक टी म्हणजे एकदम साधा चहा, ज्या चहामध्ये काही फार चव नाही. जसं की आपण एकदम गोल्डन टी पितो की नाही, तसा तो नाही. तो कसा चहा आहे, वीक टी, साधा चहा. इटिंग स्टेल चपाती, आणि त्यांना जे त्या खायला जी चपाती दिली जाते ते सुद्धा कशी आहे, स्टेल. स्टेल म्हणजे शिळी चपाती आहे. रीडिंग अ बुक. पहा, आता यांच्या घरी नो वन कॅन वेलकम हिम, नो वन कॅन टेक केअर ऑफ हिम. त्यांची कोणी काळजी करत नाही, कोणी त्यांचं वेलकम करत नाहीत. आणि त्यांना काय दिलं जाते, स्टेल आणि कोल्ड फूड खायला दिलं जाते. आणि हे स्टेल आणि शिळ थंड अन्न कशाचं इंडिकेशन करते, कोल्डनेस इन द रिलेशनशिप इन देअर फॅमिली. म्हणजे त्यांच्या फॅमिलीमधल्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा कुठल्याच प्रकारचा ओलावा नाही. देअर इज नो एनी वॉर्म अफेक्शन, तिथं प्रेम नाही. देअर इज ऑल्सो कोल्डनेस, तिथं सुद्धा काय आहे, एक प्रकारचा थंडगारपणा आहे. अशा प्रकारे मग रीडिंग अ बुक. आणि फॅमिलीमध्ये प्रेम नसल्यामुळं, फॅमिलीविषयी यांची कोणी काळजी करत नसल्यामुळं ही पास हिज टाईम रीडिंग अ बुक. आणि त्यांनी आपला जो टाईम पास करण्याचं साधन त्यांचं काय आहे, रीडिंग अ बुक. बिकॉज द बुक्स आर बेस्ट फ्रेंड. त्यांची पुस्तकच ही त्यांची खरी काय आहेत, मित्र आहेत. अशा प्रकारे हे या पहिल्या 2 ओळीतून सांगलं आहे. ही गोज इन टू द टॉयलेट टू contemplate man's estrangement from a man-made world. पहा, आता इथं सांगितलं आहे आपल्याला शब्द आहे कंटेम्प्लेट. कंटेम्प्लेट म्हणजे खूप विचार करणे, आणि इस्ट्रेंजमेंट म्हणजे परकेपणा, अलायनेशन. आता पहा काय सांगलं आहे, ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्प्लेट. आता त्यांना खूप विचार करायचा आहे, त्यासाठी ते टॉयलेटमध्ये गेले आहेत. आणि टॉयलेटमध्ये बसून ते काय करत आहेत, जीवनाविषयी, त्यांच्या परिस्थितीविषयी, त्यांच्या फॅमिलीविषयी ते काय करत आहेत, विचार करत आहेत, थिंकिंग करत आहेत, डीप थिंकिंग करत आहेत. ते मॅन्स इस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. आणि मानवाने निर्माण केलेल्या मानवांच्या जगामध्ये हा माणूस कसा आहे, इस्ट्रेंजमेंट. इस्ट्रेंजमेंट म्हणजे परका झाला आहे, एकटा आहे, लोनली आहे. आणि अशा प्रकारचं त्यांचं आयुष्य आहे. कमिंग आउट ही ट्रेमलर्स ॲट द सिंक. पहा, आपण पाहिलं टॉयलेटमध्ये काय करतायत, विचार करतात. आणि त्यांना काय कळालं की आपण आपल्या भरलेल्या घरामध्ये का आहोत, अलायनेशन आहोत. आपण परकी आहोत. आपण काय आहेत, यांच्याशी मिसळून राहत नाहीत किंवा हे आपल्याला प्रेम करत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. कमिंग आउट ही ट्रेमलिंग ॲट द सिंक, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स,
A few droplets cling to the graying hair on his wrist. पहा काय सांगलं आहे, जेव्हा ते टॉयलेटच्या बाहेर आलेले आहेत आणि सिंक जवळ आले, सिंक म्हणजे हात धुण्याची जागा, ते त्या सिंकमध्ये काय होत आहेत, ट्रेमलिंग म्हणजे काय होणे, थरथर कापणे, व्हायब्रेट होणे, त्यांचे हात काय होत आहेत, व्हायब्रेट होत आहेत. बिकॉज व्हाय दे आर ट्रेमलिंग, ड्यू टू द ओल्ड एज अँड ड्यू टू द अलायनेशन. त्यांचे हात कशामुळे कापत आहेत, एकतर म्हातारपणामुळं आणि दुसरी गोष्टमध्ये अलायनेशनमुळं म्हणजे परकेपणामुळं. नो वन मिंगलिंग with them, no one mix with them, no one talking or sharing good or bad or enjoying good or bad things with him. No one can talking with him. त्यांच्यासोबत कोणी बोलत नाही, कोणी शेअरिंग करत नाही, म्हणून they are become a estrangement, alienation, परकेपणा आलेला आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचे हात काय होत आहे, एक प्रकारचं ट्रेमलिंग होत आहे. द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड. आता त्यांचे हात कसे आहेत, ब्राऊन हँड म्हणजे ते आता थोडेसे म्हातारे झाले आहेत, म्हणून ब्राऊन हँड असं म्हटलेलं आहे. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट. पहा ग्रेइंग हेअरचा अर्थ इथं काय आहे, त्यांचे केस काय झाले आहेत, आता ओल्डपणामुळं ग्रे झाले आहेत आणि त्या ग्रेइंग हेअरवर काय झाले, काही ड्रॉपलेट्स आहेत, काही पाण्याचे थेंब चिटकलेले आहेत. क्लिंग म्हणजे चिटकणे. आणि अशा प्रकारे हे काय इंडिकेशन आहेत, इंडिकेशन कशाचं आहे, हे ट्रेमलिंग किंवा ग्रेइंग हेअर. इट इज इंडिकेट दॅट ही बिकम इज अ व्हेरी ओल्ड. आणि ओल्ड पर्सनला काय असते, सगळ्यात महत्त्वाची गरज असते इतरांच्या सहाऱ्याची. बट ही इज बिकम अ अलायनेशन इन हिज ओन होम. ते त्याच्या स्वतःच्या घरामध्येच काय झाले आहेत, परके झालेले आहेत. हिज sullen children have often refused to share jokes and secret with him. पहा sullen children म्हणजे बॅड चिल्ड्रन, त्यांची जी वाईट व मनोवृत्तीची जी मुलं आहेत, बॅड टेम्पर्ड चिल्ड्रन आहेत, ते जे काय करते, ते रिफ्यूज म्हणजे नकार करणे. कशाचं नकार, शेअरिंग जोक्स अँड सिक्रेट. त्यांची जी मुलं आहेत ते त्यांच्यासोबत कुठल्याच प्रकारची जोक म्हणजे आनंद आणि कुठल्याच प्रकारचे सिक्रेट म्हणजे घरामध्ये काही चाललेल्या गोष्टी त्याच्याशी शेअर करत नाहीत, त्यांना कोणी बोलत नाही. ही विल नाव गो टू स्लीप. आता ते झोपण्यासाठी निघालेले आहेत. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, ड्रीमिंग ऑफ हिज ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. आता पहा इथं काही शब्द आहेत. काय शब्द आहेत, स्टॅटिक म्हणजे स्थिर, ज्याला आपण पॅशिव्ह किंवा कॉन्स्टंट असं म्हणतो. दुसरा शब्द आहेत ॲन्सेस्टर म्हणजे त्यांची पूर्वज, ग्रँड चिल्ड्रन म्हणजे त्यांची नातवंड. तर नोमॅड्स म्हणजे काय आहे की इथं आपण त्याला जिप्सी लोक म्हणतो, भटकणारे लोक, मायग्रंट पीपल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी पीपल्स. आणि सब कॉन्टिनेंट म्हणजे उपखंडामुळे. आता पहा उपखंड, तर या शेवटच्या लाईनीमध्ये काय झालं, तर ते झोपायला गेले आहेत. ही विल नाव गो टू स्लीप लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. आता ते झोपायला गेले आहेत, परंतु म्हाताऱ्या माणसाला झोप येत नाही आणि झोप येण्यामुळं ते काय करत आहेत, लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. तर स्टॅटिक या शब्दाचा अर्थ आहे पॅसिव्ह, निष्क्रिय. आता आपल्याला माहीत आहे की रेडिओवर एकच प्रकारची ट्यून वाजत असते आणि त्या प्रकारची ती स्टॅटिक ट्यून ऐकणं हेच त्यांच्या जीवनाचा भाग आहे. कारण काय, नो वन कॅन स्पीक टू हिम, नो वन कॅन शेअर टू हिम, नो वन कॅन केअर टू हिम. आणि त्यांच्यासमोर कोणी बोलत नाही, शेअरिंग करत नसल्यामुळं ते त्या रेडिओचं स्टॅटिक म्युझिक ऐकत असते. ड्रीमिंग, आणि आता ते झोपत स्वप्न काय पाहते, ऑफ हिज ॲन्सेस्टर अँड ग्रँडचिल्ड्रन. ते त्यांच्या पूर्वजांचं म्हणजे त्यांचा पास्ट काळ ते आठवते आणि
आणखीन काय आठवते त्यांना, काय स्वप्न पडते, ग्रँड चिल्ड्रन. ही बिकम ऑप्टिमिस्टिक. आवर ग्रँड चिल्ड्रन बिकम हिज फ्रेंड. त्यांना वाटते की आपले निदान ग्रँड चिल्ड्रन काय होतील, आपले मित्र बनतील, आपली काळजी घेतील. अशा प्रकारे ती थिंकिंग करते. कशाची, नोमॅड्स इंटरिंग सब कॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पॅशन. म्हणजे त्यांचे जे पूर्वज आहेत, जे नोमॅड्स म्हणजे जिप्सी लोक, भटकंती करणारे लोक, त्यांचे जे पूर्वज आहेत ते पूर्वज काय झाले आहेत, एका आपल्या भारतामध्ये त्यांनी काय केलं, सब कॉन्टिनेंट म्हणून आलेले आहेत. अशा रीतीने ते त्यांच्या पास्टचा विचार करतात आणि येणाऱ्या फ्युचरचा, म्हणजे त्यांचे फ्युचर जनरेशन तरी निदान आपली केअरटेकर होतील असं त्यांना काय वाटत असते. अशा प्रकारे ही जी पोएम आहे दिलीप चित्रेची, ही एक प्रकारची आपल्याला एकदम सुंदर अशी पोएम आहे, जी त्यांच्या वडिलांची बायोग्राफी त्यांनी सांगलेली आहे. तर पोएट्स त्यात देर इज नो वॉर्मनेस इन हिज लाईफ. त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं वॉर्मनेस नसते. त्यांच्या ते ट्रेनमध्ये सुद्धा नसते आणि त्यांच्या घरीसुद्धा नसते. अशा प्रकारे ही जी पोएम आहे इथं आपण पाहिलेली आहे. तर पोएम 3 वर्समध्ये लिहिलेली आहे आणि फ्री वर्समध्ये असल्यामुळे इथं कुठल्याच प्रकारचं इथं राईम आणि रिदम नाही. हे पोएम काय सांगते आपल्याला, एखाद्या ओल्ड मॅनला कसं त्यांच्या मित्रांनी, ऑफिसमधल्या लोकांनी आणि फॅमिलीने सुद्धा निग्लेक्ट केलं जाते. जो माणूस काय करतो, हू अर्न द ब्रेड फॉर हिज फॅमिली, तो त्यांच्या कुटुंबासाठी पैसे कमावतो. अशा पद्धतीचं एका व्यक्तीचं अलायनेशन, लोनलीनेस, मोनोटोनस लाईफविषयी या कवितेमधून सांगलेलं आहे. तुम्हाला कविता आवडली असेल अशी आशा करतो. काही प्रॉब्लेम असतील तर मला तुम्ही पर्सनली विचारू शकता. टेक केअर. शेअर दिस व्हिडिओ, लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू.